यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। 12 फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। काँग्रेस सोडण्यामागची अशोक चव्हाणांची नेमकी कारणं काय आणि प्रवेश भाजपमध्येच का केला याची जुजबी उत्तरं आतापर्यंत अशोक चव्हाणांनी दिली आहेतच। पण काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांचे पाय कोण ओढत होतं? काँग्रेसचं नेमकं कोणतं धोरण होतं जे चव्हाणांना रुचत नव्हतं? आणि अशोक चव्हाणांना पक्षामध्ये डावललं जात होतं का? आणि जर तसं असेल तर मग झारीतले शुक्राचार्य कोण होते? या आणि अशा अनेक थेट प्रश्नांवर अशोक चव्हाण यांना आम्ही बोलतं केलं। काँग्रेस सोडल्यानंतर आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांची सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतलीये आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। बघूयात। माझ्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते आणि आता भाजपसोबत राजकीय इनिंग नव्या तऱ्हेनं सुरू करणारे अशोक चव्हाण साहेब आहेत। सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम मला हे बोलतानाही असं, कारण कोणीच कधी विचार केला नव्हता की अशोक चव्हाण हे भाजपसोबत नवीन राजकीय इनिंग सुरू करतील। असं काय झालं की तुम्हाला हा निर्णय शेवटी घ्यावा लागला? आपल्याला शेवटी नाही, असं आहे की मी अनेकांना हा प्रश्न पडतोय कदाचित की बाबा मी असा निर्णय तातडीने का घेतला। तातडीचा विषय असा नाही आहे, फक्त तो लोकांना नंतर कळाला। आणि असं आहे की ज्या पद्धतीने निवडणुका समोर येत आहेत, निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने इंडियाची एकंदरीत जी परिस्थिती दिसते आहे की एक एक महत्त्वाचा घटक त्यातून जाऊ लागलेला आहे। कारण इंडियाच्या सर्व ऑर्गनायझेशनमध्ये मुंबईमध्ये मी लक्ष स्वतः दिलं होतं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या सुद्धा एकंदरीत विशेषतः आमच्या पक्षामध्ये त्यावेळेसची जी परिस्थिती पाहिली तर तयारीचा अभाव होता, काही घडताना दिसत नव्हतं। अनेक मतदारसंघामधले आमदार आमचे सहकारी चलबिचल अजूनही आहेत, कसं होणार, काय होणार, निवडणुकी तयारी काही दिसत नाही आहे। तर हे सगळं पाहिल्यानंतर त्यातून काही निष्पन्न होईल, कारण उशीर होत चालला होता आणि एवढं सगळं उशीर झाल्यानंतर रिझल्ट काय मिळेल आपल्याला, हा चिंतेचा विषय माझ्यासारख्या माणसाला होता। आणि मला वाटलं बाबा इथे फ्युचरच काही राहणार नसेल तर मग आता इथे आपण काहीतरी वेगळा निर्णय घेतला तर किमान पुढची 5 वर्ष आयुष्यातली काहीतरी काम करायला संधी मिळावी ही अपेक्षा होती। आणि त्यामुळे मला वाटलं की आता आपण निर्णय घ्यावा, राष्ट्रीय पक्षामध्ये ज्याला एक मोठा कॅनव्हास आहे त्या पक्षामध्ये सामील व्हावं आणि राष्ट्रपत्र काम करावं। हा त्यातला एकमेव माझा त्या व्यक्तिगत कोणाविषयी काय माझा पर्सनल डिसिजन होता। नाही, पण काँग्रेस सोबत आपण आहात, आपले व्यक्तिगतच संबंध आपल्या परिवाराचे गांधी परिवारासोबत होते। प्रश्न असा आहे की काँग्रेसचे नेते म्हणतात की एवढं सगळं भरभरून दिलं तरी आजच्या घडीला जेव्हा संकटचा काळ आहे काँग्रेसमध्ये त्यावेळेला आपण काँग्रेस नाकारता भरभरून दिलं आणि मी सुद्धा काँग्रेस करता खूप केलं। म्हणजे मला तुलना किंवा ते अंडरमाइन करायचं नाही आहे। काँग्रेसने मला खूप दिलं आणि मी सुद्धा काँग्रेस पक्षाच्यासाठी खूप योगदान माझ्या पद्धतीने महाराष्ट्रात दिलं। एकेकाळी 82 जागा मी निवडून काँग्रेससाठी आणल्या, ज्या नंतरच्या काळात 42 झाल्या। 82 जागा मी निवडून आणल्या। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक राष्ट्रवादीपेक्षाही जास्त जागा मी निवडून आणू शकलो। अर्थात माझं एकटेच योगदान नाही, पक्षाचं नेतृत्व आणि एक कंबाईंड एफर्ट होता, पण लीड मी करत होतो आणि त्यावेळेस जागा आल्या, लोकसभेला अधिक जागा आल्या। हा परफॉर्मन्स माझा राहिला आहे ना, शेवटी परफॉर्मन्स बेस काहीतरी असलं पाहिजे की नाही। आज महाराष्ट्रात एकमेव जिल्हा होता आणि आहे त्यावेळेस 9च्या 9 आमदार मी निवडून आणले होते जिल्ह्यामध्ये। बाजूला यवतमाळ जिल्हा होता, तिथे चांगली जागा निवडून आल्या। स्थानिक स्वराज्य सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये जागा आल्या। तर माझं म्हणणं की मी ज्या ठिकाणी जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्या ठिकाणी माझा परफॉर्मन्स मी दिलेला आहे, असं माझं व्यक्तिगत मत माझ्याविषयीचं आहे। म्हणजे मग आत्ताचं परफॉर्मन्स जे आहेत, आत्ताचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर आपण प्रश्नचिन्ह उभं करताय। कारण असं माझा प्रश्न असा होता की नाना पटोलेंसंदर्भातल्या काही गोष्टी आहेत, असंही सांगितलं जातं की आपण त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाखुश होतात। आपण असंही म्हणालात हायकमांडला की त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढा, नाहीतर पक्ष वाढणार नाही। मी त्यांना ठेवा किंवा काढा किंवा त्यांना करा असं म्हणायला मी कधीही दिल्लीमध्ये एक शब्दाने कधी बोललेलो नाही। आता त्यांच्याबद्दल त्यांचं जे काही काम आज सुरू आहे त्याबद्दल मी टिप्पणी कुठेही केलेली नाही, तक्रार करणं माझा स्वभावाचा भागच नाही। पण सातत्याने जे काही घडतंय त्यातून काही फार निष्पन्न चांगलं होईल। काय घडतंय तोच प्रश्न। काही पूर्वतयारी निवडणुकीला जे युद्धच आहे ना निवडणूक म्हणजे, बरोबर।
लोक युद्धाची तयारी करतात. युद्धासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी लागते, तयारी करावी लागते, लोकांना मदत करावी लागते, सगळ्या पद्धतीने व्यूहरचना करावी लागते, अभ्यास करून आपली प्लॅनिंग करावी लागते. तर थोडंसं मला हे सगळ्या गोष्टी काही दिसत नव्हत्या. याला जबाबदार कोण आहे? तुमच्या आहे ना जबाबदार लोकांनी ज्यांच्याकडे मी आता ठरवलंय, मला जे मागच्या कालावधीमध्ये जे घडलेलं आहे त्यात काही बोलायचंच नाही मला. म्हणजे त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या आणि ते काम करतायत, त्यांना शुभेच्छा मी देतो. परंतु आता त्यांचा परफॉर्मन्स कसा राहील हे लोक ठरवतील ना, मी सांगण्यापेक्षा लोक ठरवतील. शेवटी मला काही म्हणणं नाही, त्यांच्याबद्दल मला व्यक्ती काहीच बोलायचं. पण हा निर्णय कठीण होता तुमच्यासाठी? निश्चित कठीण होता. इतके वर्ष मी काँग्रेसमध्ये काम केलं, त्यामुळे हा चेंज, पण चेंज हा अपेक्षित मला वाटलं होतं की आता इथे काही घडेल किंवा इथे काही जी कुटुंबांना चालली आहे ज्या पद्धतीने इथे सगळ्या गोष्टीची, अनेक सहकारी आपसात बोलायचेच नाही, साहेब कसं करायचं, हे काय अवघड आहे, कसं चालणार आहे, काही होत नाही, काही घडत नाही, काही तयारी नाही. मग आपण पक्षात राहून हे बदल करू शकले असता? आपण तर आपल्याला दिल्ली जवळ होती, आपल्याला प्रश्न दिल्ली जवळ तर नाहीये, पण ते प्रॅक्टिकली काही घडेल असं मला वाटत नव्हतं. कारण काय, कोणामुळं? ठीक आहे, तर कोणाला काय बोलायचं, लेट अस फॉरगेट दी पास्ट. आता आपण ज्या नवीन पक्षात आहोत त्यात बोलू आपण, त्यात काय बोलण्यात स्वारस्य नाही, मला सोडून द्या. मग नवीन पक्षातली भूमिका कशी असणार आहे? करू राज्यसभा ना. आणि मला वाटतंय की नवी ह्या भाजपामध्ये ज्या पद्धतीने कामाची पद्धती आहे, स्ट्रॅटेजी आहे, कामासंदर्भात पूर्वनियोजन आहे, कामासंदर्भातली म्हणजे डेलिगेशन ऑफ पॉवर्स आहेत, काम करायची कार्यपद्धती आहे, त्यातून फार वेगाने काम जिल्हा पातळीवर चालू आहे. म्हणजे मी तर सगळ्या जिल्ह्यात पाहतोय टीम अतिशय चांगलं काम करते त्यांची आणि ती वेगाने करते आहे. मोदींसंदर्भातही आपला कुठेतरी उल्लेख पाहिला मी की मोदींना श्रेय देणं आपण मागे नाही राहिलं पाहिजे, कारण जे काही घडलं किंवा जे काही देशात होत आहे. मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा व्यक्तिगत स्वरूपाची टीका कधीही कोणावर केलेली नाही. लोक म्हणतात घाबरता, तुम्ही दबावाखाली आहात, हे आहात ते आहात. म्हटलं दुसऱ्याला शिवाय देऊनच आपलं मतं वाढतं का? हे जे काही एकंदरीत समीकरण हल्ली झालेलं आहे की दुसऱ्याला शिवाय द्यायच्या, पक्ष सोडला की शिवाय देऊन मग दुसरीकडे जायचं, कशाला पाहिजे? ठीक आहे, तुम्ही तिथे होता तिथपर्यंत चांगलं केलं काम तुम्ही, तुम्ही नवीन प्रवेश केला, तुम्ही इथे काम चालू करून दाखवा. त्यासाठी मी म्हणू ना, मला कोणाशी तक्रार नाही. काँग्रेसमधल्या नेतृत्वाने खूप दिलं, खूप काम करायला संधी दिली, तक्रार अजिबात नाही. मला वाटलं की लाईफमधल्या या स्टेजला जे आपण आलेलो आहोत, स्विचओव्हर करून राष्ट्रीय पातळीवर काम म्हणजे करावं. काँग्रेसमध्ये पुढे भविष्य नाही हे तुम्हाला दिसलं होतं? म्हणजे एकंदरीत असं फील आहे. एकंदरीत आता काय होईल शेवटी जनता ठरवेल काय. पण जे चित्र दिसत आहे, इंडियाचं चित्र जे पाहतो आहे, जे लोक सोडून चाललेले आहेत, मोठे मोठे पक्ष वेगळा विचार करत आहेत, एक वाक्य तर दिसत नाहीये, हा सगळा विचार पाहिल्यानंतर किती जरी एफर्ट केला त्यातून निष्पन्न नेमकं काय होणार आहे. आणि दुसरी तयारी जोरात चालू आहे सगळ्यांची. तर मला वाटतं की मग आपण शेवटी आपला विचार केला पाहिजे, कुठेतरी संधी चांगली मिळावी आणि गेलं तर व्हॉट इज रॉंग, काय चुकी. आता आपण एकत्र आहात, पण अनेक चर्चा आहेत की आता 28, 19, 20 असे आकडे येत आहेत काँग्रेसच्या आमदारांचे, जे तुमच्यासोबत एक मोठा निर्णय असाच घेऊ शकतील. नाही, मला सांगणं कठीण आहे. काय बोलणं सुरू? नाही, अजिबात नाही. मी कोणालाही बोललेलो नाही. मी जाहीररित्या बोललो. मी कुठल्याही आमदाराला सांगितलं नाही की तुम्ही भाजपामध्ये, अजिबात सांगितलेलं नाहीये. प्रत्येकाच्या मनात जी काही भावना तो निर्णय घेईल त्याच्यामध्ये त्यांना वाटत असेल तर, आणि आपला आग्रह पण नाहीये. नाही, पण तशी स्थिती आहे काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आहात की काँग्रेस बाबा सिद्दीकी अनेक सहकारी मित्रांच्या मनात असंतोष आहे, नाराजी आहे, त्यांना वाटतं काहीतरी. पण शेवटी मतदारसंघाचे कंपल्शन्स असतात, निर्णय घ्यायला माणूस विचार करतो, फ्युचर काय राहील, आपण तिथे गेल्यावर, हे सगळे विषय आहेत ना. त्यामुळे प्रत्येकाला निर्णय घेण्यामध्ये थोडा वेळ लागतो. निर्णय घेतील हे तुम्हाला माहिती सांगणं कठीण आहे, पण चलबिचल आहे. चलबिचल खूप आहे. एक प्रश्न माझा महाविकास आघाडी सरकार संदर्भातला आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं तर स्पीकर म्हणून नाना पटोलेंनी जो राजीनामा दिला त्यामुळंच सरकार पडलं, अशी आपलीही भूमिका होती, ज्या आपण पक्षश्रेष्ठींना दिल्लीत तो सांगितलं. निर्णय निश्चितच चुकला असं माझं मत आहे. कारण की त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवार सुद्धा म्हणले की तुम्ही असा निर्णय एकतर्फी कसा घेऊ शकता. ते राजीनामा देऊन आले. उद्धव ठाकरे आणि अजित पवार विशेषतः म्हणाले की बाबा तुम्ही आपलं 3 पक्षाचं सरकार आहे, 3 पक्षांनी स्पीकर, सगळ्यात महत्त्वाचा स्पीकर म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, आणि तुम्ही निर्णय असा झटकन घेतल्यामुळे आता स्पीकर नसल्यामुळे काय प्रश्न निर्माण झाले, कायदेशीर मुद्दे. पण एवढं सोपं काम नाही आहे. एका मंत्र्याने राजीनामा दिलं आणि स्पीकरने राजीनामा दिला, फरक आहे याच्यामध्ये. त्यामुळे हा निर्णय निश्चितच चुकलेला आहे. ह्या गोष्टी पक्षश्रेष्ठींकडे गेल्या होत्या, त्यावर काही चर्चा? मला खरंच माहीत नाही, परंतु तो निर्णय जर झाला नसता तर कदाचित चित्र महाराष्ट्राचं वेगळं राहिलं असतं असं अनेकांना वाटतं. पण नाना पटोले चुकले तिकडे, जे कोणी चुकले असतील. पण एक प्रश्न माझा असा आहे सर, अशोक चव्हाण साहेब, की ज्या अर्थी सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्ही गेलात त्याच्यानंतर तुमच्यावरती आरोप झाले आणि असं म्हटलं गेलं की ज्या गोष्टी
राज्यसभा निवडणुकींच्या वेळेला झाल्या, ज्या विधान परिषदेच्या निवडणुकींच्या वेळेला झाल्या, त्या ठरवून केल्या गेल्या. म्हणजे तुम्ही नव्हता पोहोचलात, अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्यावर आरोप केले गेले की तुम्ही आधीपासूनच ह्या गोष्टी करत. एकदम चुकीचं आहे. अशोक चव्हाण असा माघारी वार करणारा माणूस नाहीये आणि असं माझ्या रक्तात नाहीये की बेईमानी करून काहीतरी हे करा, असं अजिबात मी करणारा माणूस नाहीये. पहिल्यांदा स्पीकरच्या आपल्याला कल्पना आहे की अविश्वास ठराव आणि त्याच्या अगोदर स्पीकरच्यावर ठराव झाला, म्हणजे विश्वासदर्शक ठराव जो काय स्पीकरचं इलेक्शन झालं, स्पीकर निवडणूक झाली, त्यावेळेस त्यांचं मी होतो ना हाऊसमध्ये, बहुमताचा आघाडीने गाठलाच होता त्यांनी. स्पीकरचं इलेक्शन बहुमताने स्पीकर नार्वेकर निवडून आले, ह्याच्यात मी सभागृहात होतो. दुसऱ्या दिवशी ठराव व्हायचा होता, तुमचा विश्वासदर्शक ठराव होता. त्यावेळेस फक्त मला यायला नॉर्मली पद्धत अशी असते की अगोदर चर्चा होते आणि शेवटी मतदान होतं. ही पद्धती राहिली आत्तापर्यंत, म्हणजे नॉर्मल पद्धती. त्या काय हार्ड अँड फास्ट नाही, पण नॉर्मल पद्धती राहिली की आधी सभागृहात चर्चा होत असते आणि चर्चा झाल्यानंतर मग सभागृहामध्ये मतदान होतं, शेवटी मतदान होतं. मला यायला फक्त 5 मिनिटं, म्हणजे ते पण गेटवर वेळेवर आलो, मध्ये येईपर्यंत 5 मिनिट लागले, गेटपासून मध्ये यायला 5 मिनिट लागले. तोपर्यंत लॉबीचे दरवाजे बंद झाले होते. परंतु आकडा काय बदलला नाही, त्याच्यामुळे आपलं बहुमत काय होतं आणि बहुमत असताना तुम्ही गरजा असल्यामुळे बहुमत कमी झालं असं काही नव्हतंच. स्पीकरच्या इलेक्शनलाच बहुमत नव्हतं हे स्पष्ट होतं, त्यामुळे इथे काही नवीन घडणारच नव्हतं. फक्त आम्ही गैरहजर यासाठी राहिलो म्हणजे पोचलो नाही. आणि त्यामुळे आणि मी एकटं नव्हतो, 10-12 लोक होते. सगळ्यांना वाटलं की बाबा चर्चेवर नंतर मतदान होईल, आधी मतदान घेऊन नंतर चर्चा अभिनंदन केलं त्यांनी. हे चुकीचं आहे, पण ठीक आहे, घडलं. पण अनेक आरोप आताही लागतात. हंडोरेंच्या विचार मग अशी म्हणला, राज्यसभामध्ये MLC इलेक्शन, MLC विधान परिषद, हंडोरे, माझं नाव हंडोरेंच्या मतदार यादीच नव्हतंच. म्हणजे मला व्यक्तिगत जर विचार झालं तर माझं वोटिंग स्वतःचं हे हंडोरेंच्या यादीत मी नव्हतंच. माझं नाव दुसऱ्या उमेदवाराचे नाव होतं. तर माझ्यावर मग आक्षेप घ्यायचं कारण काय? आताही तसं म्हटलं जाते की चव्हाण साहेबांनी आपले पॉलिटिकल एम्बिशन्स पाहता, आपल्या मुलीचं पॉलिटिकल करिअर पाहता, मतदारसंघ पाहताच हा निर्णय घेतलेला आहे, पक्षासाठी नाही. नाही, तसं काही नाही. मग मी काय काँग्रेसमध्ये राहून सुद्धा मग काय निवडणूक तर थोडी आवड होती मला. एकट्याला निवडून येणं किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणाला निवडून कधीच अवघड नव्हतं मला. एकेकाळी मी खासदार होतो, माझी पत्नी आमदार होती. असं कधी माझ्या जिल्ह्यात घडलं नाही. आपण येणं एक मोठा मराठा चेहरा जो भाजपकडे, म्हणजे आहेत बरेच मराठा नेते, पण एक मोठा मराठा चेहरा मिळालेला आहे. आणि आत्ताचं जर राजकारण पाहिलं, मराठा OBC जे समीकरण आहे, त्यामुळे मराठा नेता येणं, तेही माजी मुख्यमंत्री, मोठं बळ देणारं असेल. आपण केंद्रातही मंत्री राहिलेला आहात, इथं मुख्यमंत्री राहिलेला आहात, तर आपला कॅनव्हास खूप मोठा आहे. मराठा किंवा बिन मराठा किंवा हा जो हे जे आहे ते समीकरण माझ्या बाबतीमध्ये काही लागू होत असं मी वाटत नाही, म्हणून मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यांनी मला आणत असताना मराठवाड्यामध्ये माझा राजकीय उपयोग होऊ शकतो या अँगलने मराठवाड्यात अधिक जागा वाढाव्यात किंवा मला माझा अनुभवाचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी मला घेतलं असं मला वाटतं. शेवटचे 2 प्रश्न माझा. अनेक वेळेला आपल्यासोबत आदर्श प्रकरण जोडलंच जातं. आपण परवाही खुलासा केला, पण आताही म्हणतात की आदर्श नाही तर इतरही काही प्रकरणं एजन्सीजकडे होती ज्याचा दबाव तुमच्यावरती होता म्हणून तुम्ही सोडून गेला. असं आहे, आता कोणाला काय म्हणायचं, अनेक ह्यातून आता किती वर्ष झाले हे सगळं मी पाहतोच आहे. मला काही ह्यातून काही फार तथ्य असं मला वाटत नाही आहे. आणि मी काँग्रेसच्या काळातच अनेक गोष्टी माझ्या अंगावर आल्या ना. हो, मी तर बोललोच आहे ना, काँग्रेसच्या कालावधीमध्येच आल्या. का त्यांनी भाजपने माझ्या अंगावर लादलेला विषय नाही आहे तो. आता त्यांनी आता मला बोलायचं नाही आहे की मला, पण माझी भूमिका वेळोवेळी मी स्पष्ट केलेली आहे. आणि कुठलीही गोष्ट कुठल्याही दबावाखाली मी केलं यात अजिबात तथ्य नाही आहे. काही कारण लोक समीकरणं अनेक पद्धतीने लोक काहीतरी जोडत असतात. काल तुम्ही आला, चेहरा तुमचा पडलेला, दोनच्या आजारी होत, तब्येत ठीक नव्हती. आता माणसाच्या प्रत्येक हावभाव पाहून, चेहरा पाहून दबाव आहे, हे असे काही निष्कर्ष चुकीचे आहेत. आपण जेव्हा गेलात तर गांधी परिवाराकडनं किंवा कोणी काही संपर्क केला की असा निर्णय घेऊन, कारण ती मीच संपर्क केला होता ना. मीच संपर्क, मग सांगितलं मी माझ्या नेत्यांशी मीच संपर्क करून त्यांचं नाही ठीक कानावर घातलं मी. अशी काय परिस्थिती आहे राजकीय, त्याला कानावर घातलं. काय बदलेल वाटतं महाराष्ट्रामध्ये तुमच्या या निर्णयानंतर? काँग्रेसमध्ये हा निर्णय त्याला घ्यायचा आहे, मला त्याच्यावर काय भाष्य करायचं, दे आर ओन डिसिजन. पण भाजपवरती आता भाजपसोबत तुम्ही आलेला आहात तर केंद्रात काही मोठी जबाबदारी, राज्यात मोठी जबाबदारी, काहीतरी बोलणं झालं? कुठलंही बोलणं झालेलं नाही, कुठल्याही अपेक्षेने मी आलेलो नाही. त्यांना जिथे वाटलं त्यांनी माझा उपयोग करून घ्यावा. आलोय पक्षात तर माझा उपयोग करून घ्यावं म्हणणं आहे. आणि तुम्ही आल्यानंतर एक मोठं बळ मिळेल मराठवाड्यामध्ये? मी स्वतःला फार शक्तिशाली मानत नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक असे संबंध आहेत, आपण काहीतरी चांगलं करू शकतो, आत्मविश्वास आहे मला.
निश्चित धन्यवाद चव्हाण साहेब आणि तुम्हाला शुभेच्छा. तर आजच अर्ज भरलेला आहे त्यांनी आणि जवळपास बिनविरोध होणार आहे निश्चित आहे, म्हणून राज्यसभेत तर ते जातीलच. पण भविष्यामध्ये कोणत्या मोठ्या कॅनव्हसवर त्यांना पाहायला आपण त्यांना पाहू हे आत्ता तर सांगणं कठीण आहे, कारण तेही म्हणतात की एक नवीन सुरुवात आहे, पोहू कुठे जातो. पण काँग्रेसमधल्या घडामोडींवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे की जे चालतंय ते चुकीचं आहे, चलबिचल आहे, म्हणून किती मोठे नेते आता पुन्हा येतात भाजपमध्ये त्यांच्यासोबत किंवा त्यांचा हात धरत किंवा त्यांच्या नंतर हे पाहणंही महत्त्वाचं असेल. आणि या विशेष मुलाखतीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा.